श्री स्वामी समर्थ. दीपोत्सव 2025. धनत्रयोदशी ते भाऊबीज. शुभमुहूर्त. दिवाळी 20 ऑक्टोबरला की 21 ऑक्टोबरला. धनत्रयोदशी म्हणजे काय आणि भाऊबीज कधी? दिवाळी हा फक्त सण नाही तर प्रकाशाचा, प्रेमाचा आणि समृद्धीचा उत्सव आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. दिवाळी हा सण आपल्या सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंद घेऊन येतो. घराची साफसफाई, नवीन कपडे, रांगोळी, फटाके आणि मिठाई सगळंच खास. पण यंदा 2025मध्ये दिवाळी कधी आहे? वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत कोणता सण कधी साजरा होणार आणि त्यामागचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? चला जाणून घेऊया या सणाच्या प्रत्येक दिवसाची तारीख आणि महत्त्व. भगवान श्रीरामाने 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्यावर दिव्यांनी त्यांचे स्वागत केले. त्याच परंपरेला आज आपण हजारो वर्षांनी जपत आहोत. आज मी तुम्हाला या 7 दिवसांची संपूर्ण माहिती देणार आहे. तर चला सुरुवात करूया. दिवाळीचा पहिला सण आहे वसुबारस, जो यंदा 17 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणार आहे. या दिवशी आपण गोमातेची पूजा करतो, कारण गाय ही समृद्धी आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. या दिवशी गाय आणि वासराचं पूजन केलं जातं. ही पूजा म्हणजे मातृत्व, करुणा आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. दुसरा दिवस आहे धनत्रयोदशी, जो 18 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. याला छोटी दिवाळी असंही म्हणतात. या दिवशी लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी भगवानाची पूजा करतात. व्यापारी वर्गांसाठी हा अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी नवीन वस्तू, सोने, चांदी किंवा भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. यमदीपदान करून आपण मृत्यूच्या भीतीवर मात करतो. एक दीपक दक्षिण दिशेला ठेवायला विसरू नका. दीपदान आणि यमदीपदान. 19 ऑक्टोबर 2025 हा दिवस प्रकाशाचं महत्त्व सांगणारा. या दिवशी आपल्या घरासमोर आणि दक्षिण दिशेला दीप लावतात. यालाच यमदीपदान असं म्हणतात. ही श्रद्धेने केलेली कृती आपलं आयुष्य दीर्घ आणि सुखी होवो अशी प्रार्थना असते. नरक चतुर्दशी आणि अभंग स्नान. 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी होणारी नरक चतुर्दशी आणि अभंग स्नान ही खरी दिवाळीची सुरुवात. पहाटे उठून सुगंधी तेल आणि उटणं लावून स्नान करा. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, म्हणून याला नरक चतुर्दशी म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासूर राक्षसाचा वध केला. त्यांनी 16,000 स्त्रियांना बंदिवासातून मुक्त केलं. विजयानंतर श्रीकृष्णाने उटण्याचं तेल लावून स्नान केलं. त्याच परंपरेनुसार आपण अभंग स्नान करतो. आणि आता येतो दिवाळीचा मुख्य दिवस, लक्ष्मीपूजन, जो 21 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणार आहे. यंदा शुभमुहूर्त आहे संध्याकाळी 7:08 ते 8:18. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करून आपण समृद्धी आणि सुखाची प्रार्थना करतो. केरसुणीला देवीचं रूप मानलं जातं, म्हणून तिचीही पूजा करतात. घरात दीप लावून रांगोळी काढा आणि लाह्या बत्ताशाचा प्रसाद ठेवावा. लक्ष्मी मातेबरोबर कुबेर आणि श्री गणेशाची सुद्धा पूजा आजच्या दिवशी करतात. 22 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणारा बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा हा नवरा बायकोंच्या प्रेमाचा खास दिवस. पत्नी आपल्या पतीचा औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर पती आपल्या पत्नीला पाडव्याचं गिफ्ट देतो. हा सण आपल्या नात्यांना बळ देतो आणि प्रेमाचा आनंद साजरा करतात. नवविवाहितांसाठी हा त्यांचा पहिला पाडवा असतो, म्हणून अतिशय भव्य साजरा केला जातो. सासरच्यांकडून सुनेला विशेष भेटवस्तू दिली जाते. आणि मग येतो शेवटचा सण भाऊबीज, जो 23 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. बहीण भावाला ओवाळते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. हा सण भावंडांच्या पवित्र नात्याचा उत्सव आहे, जो आपल्या मनाला प्रेम आणि आपुलकीने भरतो. यमराजाची बहीण यमुना देवीने या दिवशी त्याचे स्वागत केले, तिलक लावला. यमराजांना आनंदित होऊन वरदान दिले, या दिवशी जी बहीण भावाला तिलक लावेल त्याला यमाची भीती राहणार नाही. मंडळी, दिवाळी हा फक्त सण नाही तर आपल्या मनातला अंधार दूर करून प्रकाश, प्रेम आणि समृद्धी आणणारा उत्सव आहे. यंदा 17 ऑक्टोबर पासून ते 23 ऑक्टोबर पर्यंत हा सण आपल्या जीवनात आनंद घेऊन येईल आणि मनापासून सण साजरा करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.